सकाळ सकाळ तयार होऊन आम्ही निघालो वेळावरून वारकाला, जे आहे मुळशी तालुक्यामध्ये. हनुमान जयंतीनिमित्त आम्हाला रस्त्यावर या दोन छोट्या माकडांचे सुद्धा दर्शन झाले. कामिनी घाट म्हणजे रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा दुवा. असाच प्रवास करत करत आम्ही पोहोचलो गावाला. मुळशी धरणाच्या कुशीमध्ये वसलेलं आमचं छोटंसं गाव आहे ते म्हणजे वारक. गावाला गेल्याच्या नंतर मस्त जंगलात करवंदाच्या जाळीतून करवंद काढण्याची मजा वेगळीच असते. भाईने पानांचा दोन केला आणि काट्यांनी त्याला पॅक केले. तिथं त्यांनी एक दोन पानं खराब केली ते तर वेगळंच. द्रोण तर तयार आणि करवंदीची जाळी तर समोरच. त्या करवंदीच्या जाळीतून करवंद काढून द्रोणामध्ये टाकण्याची तयारी सुरू. हे सगळं करत असताना कपड्यावर आणि डोक्यात हे काहीतरी अडकलं. त्याला काय म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी काय, मुळशी धरणाच्या इथे मस्तपैकी बसून निसर्गाचा आस्वाद घेतोय. असू दे ना, हा असा प्रकारे घामाने फोटो काढून उन्हाच्या ह्याच्यामध्ये भाई घामाने माखलेला आहे आणि त्याच्या शर्टच्या आतमध्ये काय म्हणतात त्याला कुसळ गेलेली आहे आणि ती टोचत होती म्हणून त्याने पाच शर्ट काढून मला खाल्लं. साबुदाणा खिचडी मी अजून बाहेर आणली. वा, आमची मैफिल अजूनच छान भरली. बाय काय या खिचडी खायला. मेकअप करून आम्ही निघालो. छान डुलकी आली आणि तितक्यात पण या रस्त्यामध्ये हा पट्टा इतका घाण आहे समजून येत नाही, कारण पूर्ण रस्ता चांगला पण हा भाग एवढा घाण. जर एकदम स्पीडला गाडी आली की मग काय आदळण्याची शक्यता जास्त, म्हणून सावकाश या बरं का. ची झाली आमची गावची मजेशीर सहल.